मी त्यातनी फोन लावतो. हा कदम साहेब, मामासाहेब कुठे आहेत? मामासाहेब हा आताच की पळालं. पळालं हो त्या तिकडे. लक्ष्मण पक्क मला बघून पळाला. धरत्यासनी चल पडदेशी. तुम्ही बी चला. आज त्यांना 10 ग्लास काढ पाजल्याशिवाय सोडतच नसती. मामासाहेब पवन कुठे आहेस रे तू? मामासाहेब 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 सापडलं का? नाही ना कुठे. नाही अजून. मग उरका उरका उरका. तुम्ही इकडे जा. तुम्ही इकडे जा, मी इकडे जातो. मामासाहेब 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 आवा मामासाहेब आव कुठं आहे तुम्ही? मामासाहेब मामासाहेब कुठे आहेत? मामासाहेब मामासाहेब कुठं आहे ती? अरे तीच विचारते मामासाहेब कुठे आहेत? हाय का उड्या का मारतोयस? तुझ्या मामासाहेब 10 ग्लास काढ पाजायचा आहे. अरे एक नाही 10 ग्लास. लक्ष्मण चला हुडकू आपण. तुम्ही चला आमच्या संगत. चला 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 लवकर. आवा चल चला 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 चला. चल लक्ष्मण. मामासाहेब आवा मामासाहेब अहो कुठं आहे तुम्ही? मामासाहेब मामासाहेब ओ मामी साहेब बतू ना तू तरी. थांब जरा. अहो ऐकताना बतू. शालू आता काय करताय? बाहेर बाहेर आधी. कसे चालू? सुमनने जर कारखाना डब्यात घातला ना तरच मी चेअरमन होईन ना. आणि तीच तयारी चालली आहे माझी. तू डिस्टर्ब करू नको मला. मला तुमचं काम बघायचंय. बाहेर या आधी. शालू ऐक माझ. 10 ग्लास काढा पण प्यायचंय. बाहेर या तुम्ही आधी. अगं माझी आवाज. तू एक काम कर. तू ऑफिस मध्ये जा. मी आलोच. तू हो ना पुढे. मी माझा नवऱ्याचा रुबाब बघ ना तुझ्या. अशी स्पेशल एंट्री मारतो ना ऑफिस मध्ये. बघच तू. तुझा पुढे आलोच. आला नाही ना तर याद राखा. नक्की येणार. चल लक्ष्मण. तो आली मामासाहेब तो आली. सगळी आबरू जायची लक्षणं ती. कुठे गेला बबन? काय माणूस कधी बघितला नाही का? काय डोळे फाडून बघताय? चला कामाला लाग. चला. सगळ्यात आधी आपल्याला समरसाठी एक संपर्क कार्यालय बघायला हवं. कारखान्यावर आहे ना? नाही 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 कारखान्यात नको. सर ही आपल्या भागातल्या काही सरपंचांची यादी आहे. यातल्या काही जणांना आपण टॅप करायला पाहिजे. म्हणजे यातले अर्धे जरी आपल्या बाजूने आले ना तर बस झालं काम आपलं. जाधव साहेब 1 मिनिट. हा तुम्ही बोला मी बघते. हो. हॅलो पायलट. हॅलो. सासूबाई हे कुठं आहेत? काय वेडेपणा चालवलाय सुमन. 10 वेळेला फोन केलायस तू आतापर्यंत. हा ते एक समजत नव्हतं म्हणून त्यासनी विचारायचं होतं. हे बघ समरला राजकारणाकडे पूर्ण लक्ष देता यावं म्हणून तुला चेअरमन केलं. तेव्हा सारखं सारखं समरला डिस्टर्ब करायचं नाही. तुला हाऊस आहे ना चेअरमन व्हायची. आता तुझे निर्णय तू घे. चल ठेव फोन.
देवन आणले. काय जमतंय का? जाधव साहेब तुम्ही त्या कदमांच्या कंपनीला ऑर्डर देऊन टाका. नाही नाही, हे नाही चालणार. असं कसं? निर्णय विचार करून घेतले पाहिजे. हा निर्णय मला चालणार नाही. तुम्ही तिथं काय करताय? बात या की आधी. नाही नाही, काही गरज नाही. सुमन, सगळे निर्णय कसे विचार करून घ्यायचे. मला हलगर्जीपणा चालणार नाही. जाधव साहेब, मला काय वाटतंय माहितीये का, ह्यो पावसाळा झाला की आपण कारखान्याची दुरुस्ती तेवढी करून घेऊया. हो त्याचीच आहे पहिली. होय का? मग ते दुरुस्तीसाठीच ते हे मागून घ्या. टेंडर? हा, तेच. असं कसं? असं कसं? नाही नाही, हे नाही चालणार. असं कसं म्हणजे कारखान्याची दुरुस्ती करायची नाही काय? मान्य आहे, पण निर्णय विचार करून घ्यायला पाहिजे. म्हणजे मला नाही चालणार आहे. हा निर्णय मान्य नाही मला. हा सुमन, मामासाहेबांना अनुभव आहे, ते सांगतात ना तेच बरोबर आहे. हा, मी तेच म्हणतोय ना, हा निर्णय मला मान्य नाही. मामासाहेब, तुम्ही आत या आणि मी काय निर्णय घेतला ते बघा बघू. उगा उंटावून शेळ्या हाकू नका. अगो, तू मामासाहेबच असं बोलतीस वय? ऐकत नाही तुमचं. असं कसं? असं कसं? हा निर्णय मला मान्य नाही. हलगर्जीपणा मला चालत नाही. मामासाहेब, तुम्हाला कोणी विचारलंय? आणि तसं बी मला माझ्या सासूबाईंनी मला जो निर्णय वाटते तोच घ्यायला लावलाय. तुम्ही गप्प बसा बघू. जेव्हा तुमचा बाप आत या आणि तिला जाब विचारा आधी. आत या. मी म्हणलंय ना आत या. लक्ष्मण, बाबा धरा मामासाहेबांनी. वाला 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 तुम्ही. यो यो चल चल ती चल 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 लवकर. वात आणला या मामासाहेबांनी. काय आहे? कोणच नाही. मामासाहेबांचा पायजामा हित आहे वी, त्याच्यामुळं मामासाहेब लपत होत. हटायचा पायजामा. मामा साहेब, कुठं आहे तुम्ही? नाही मामी दिसलं सापडलं का? नाही तर लिखलं पाहिजे तुझत नाही. कुठं गेले? तिकडे शोधा. मामा साहेब, मामा साहेब, मामा मामी साहेब या. मामा साहेब, शोवर बाप तुमचा. मी ही स्पेशल एंट्री. इकडे इकडे. जाता साहेब इकडे. ही बघा तुमचा मामाचा रुबाब. चालू चालू. अगं तू जरा गप्प बस. अगं आबरूचे दिंडवडे का काढतेस? माझ्या आबरू लटकवतेस वेशीवर. ही असली आबरू का? जर आबरू असेल ना तर वेशीवरच टांगली पाहिजे. या या सगळ्यांनी या. ओ जाधव साहेब या सगळ्यांनी. तुमचा मामा साहेबाचा रुबाब. गप्प बस.
म्हणजे त्याचं काय झालं? काय बोलायचं कंडिशन मध्ये राहिला नाही तुम्ही. एक शब्द सुद्धा बोलू नका. अगं देवा, असला नवरा माझ्याच पदरात का टाकलास बाबा? अरे एक पोर पदरात टाकायचं सोडून असला चोर नवरा नशिबात आलाय माझ्या. सुमन चल घरी जाऊ आपण. ह्या असल्या माणसाच्या नाद लागण्यात काहीच पॉइंट नाही. अगं माझा घरी या. काय काय पुरुष बघितला नाही कधी? हा बघितलं नाही पुरुष? चला गावाला लागा, डोळे फाडून बघूया. चला चला गावाला. मामासाहेब हा बघा झालं आपलं काम. बशीला नाडा मी. बबन, अरे माझ्या आबरूची लक्तर वेशीवर टांगल्यावर काय उपयोग आहे नाडा बिडा बसवून? न काय का मग थांबा काढतो. ए थांब, राहू दे. हे धर. हा मामासाहेब काय झालं, पायजमा बघितलं माझ्या लगेच देण्यात आलं नाड्याचं. मग नाडा पटदिशी बसवला आणि पटदिशी इकडे आलो. अरे धोंड्या, तूच तुला एवढं आठवत नाही तर धोंडे कशाला ठेवतोस खिशात? मामासाहेब ते दोंडा बघायचं देण्यातच राहिलं नाही माझ्या. पण मामासाहेब आता का नाही दोंडा बघायचं देण्यात राहावं म्हणून मी दुसरा एक दोंडा आता खिशात ठेवत जाईन. हा अरे धोंड्या, हे काय केलंस तू? हे कसं बांधू मी? काय तुम्हाला एवढं बांधता येत नाही? थांबा जरा. नाही सोपं असतंय मामासाहेब. मी बांधतो बघा. असं बांधतो का नाही की तुमची आबरू तुमच्या जवळच राहील. कसं आहे? ठीक आहे, एक काम कर, मला आता घरी सोड. चल चला, मी कामात परफेक्ट असतो. जबाबदार माणूस आहे मी तुमचा. बघितलं. चला. समरकडे नीट लक्ष देतोयस ना? हा ताई मॅडम. आणि त्या लागिनी मॅडमला बी काय मॅडम नाही, नोकर आहे ती आपली. नोकरांना नोकराच्या लायकीप्रमाणेच वागवायचं. तात्या आली. हा आचारी का आला इथे? बोलव त्याला इकडे. तात्या, ताई मॅडम बोलवतात. तू जा समरकडे लक्ष दे जा. हा. नमस्कार ताई मॅडम. कसं काय येणं केलं? हा ते सुमी कारखान्याची चेअरमन झाली ना आमची, तर तिचं तोंड गोड करायला शिरा घेऊन आलोय मी. आल्या का चेअरमन मॅडम? मागच्या वेळेला शिरा घेऊन आला होता तेव्हा तोंडावर पडला होता, आठवतंय ना? तरी पुन्हा शिरा घेऊन आलात? पुन्हा फोडून घ्यायचंय का थोबाड? तसंही तुम्हाला कोणाला तोंड दाखवायचंय म्हणा. तुमच्याकडे आहे काय तोंड दाखवायला? काय बरोबर ना? जास्त उडू नका. तुमची मुलगी चेअरमन झालीये ती माझ्या मेहरबानीमुळे, एवढं लक्षात ठेवा. नाही तर दुसऱ्यांच्या घरी जाऊन चपात्या लाटायचे लायके तुमचे. काय बरोबर ना? चहा घ्या. नको, तुमचं आहे तुम्हीच घ्या. घ्या म्हटलंय ना मी. तिथे नाही, तिथे खाली ठेवा. नोकर नंतर टाकून देईल कप. अरे बाबा थांब. तात्या, तुम्ही कधी आला? आत्ता चल. तुझं तोंड गोड करायला आलेत. होय, आज चला. नको, हा शिरा घे. मला खानावळीला जायला उशीर होत. काय उशीर बिशीर नाही. तुमच्या स्वतःच्या हाताने तुमच्या लेकीला जावायला खाऊ घाला. चला 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 चला. ताई, ती खानवळवाली फार मनमानी करायला लागली आहे. एक तर तिला कारखान्याच्या कारभारातलं काही कळत नाही. एक दिवस कारखाना बुडवणार आपला ताई. ती डबऱ्यात घालणार कारखाना.
तुमच्याही मनात तेच आहे ना मामासाहेब? कोण म्हणलं? हे बघ, सगळंच उलट होतंय. केवळ तू म्हणालीस म्हणून मी तिला चेअरमन केलंय. तेव्हा परिणाम सुद्धा मी जे सांगेन ते आणि तसेच व्हायला पाहिजेत. हो ना, ताईने खानावळवालीला चेअरमन बनवलं कशाला? तर तिची जिरवायची म्हणून. तिची जिरतच नाहीये, ती तर मिरवतीये. पी हळद आणि हो गोरी असं कधी नसतं राजकारणात. मनासारख्या गोष्टी जर घडवायच्या असतील तर थोडी वाट बघावी लागते. सुमी अडकेल आणि तोंडावर पडेल असं काहीतरी करा ना तुम्ही. म्हणजे काय करायचं? ताई मॅडम, सुमी कारखान्याची चेअरमन झाली असली तरी आधी या घरची सून आहे ना ती. संसाराची जबाबदारी, कारखान्याची जबाबदारी, दोन पाय एकमेकांमध्ये अडकले की कुठलाही माणूस तोंडावर पडतोच की हो. सुमीचे पाय एकमेकांमध्ये अडकवा आणि मग बघा कशी तोंडावर पडते ती. कसा झालाय शिरा? मस्त. एकदम बेस्ट झालं का? सुमी कारखान्याची चेअरमन झाली ना म्हणून मी खास बनवून आणलाय तिच्यासाठी शिरा, तिचं तोंड गोड कराय. सुमी, कसा गेला का तुझा पहिला दिवस? तात्या, मला काही समजण्यात झालंय. ह्या ठिकाणं फायली माझा जीव एवढा आणि त्या फालक्या एवढ्या. तात्या, मी काही काळजी करू नका. सुमीला सगळं मस्त जमणार आहे, खात्री आहे मला. तशी आमची सुमीची वाट आहे बरं का कामाला. एकदा का तिनं मनावर घेतलं ना की करतच असते ती. जावई बापू, आता लवकरच तुम्ही मुख्यमंत्री आणि आमची सुमी मिसेस मुख्यमंत्री झाल्याची बातमी पाहिजे बरं का. मग मी परत शिरा घेऊन येत असतो. असा मस्त शिरा घेऊन येणार असाल तर लवकरच मिळणार ती पण बातमी. त्या संगट अजून एक गोड बातमी. तात्या, हा काय बातम्यांचं चॅनल आहे का? किती त्या बातम्या? अगं, एवढी एकच गोड बातमी. कुठली? नातू. नाही 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 तात्या. नाही कसं, संसाराच्या वेलीवर एक फुल पाहिजे. हो पण इतक्या लवकर? आणि आमचं वय तर आहे का तात्या तेवढं? हा, काय म्हातारी होतीस का काय मग? नाही ना तात्या, तसं नाही. पण सुमी आत्ता कुठे चेअरमन झाली, तिला जरा काम करू दे. आणि सुमीनं मला सुद्धा सक्त ताकीद दिली आहे की फक्त राजकारणावर लक्ष द्यायचं म्हणून. त्यामुळे तुम्हाला पाहिजे ती गोड बातमी मिळेल, पण वेळ आल्यावर. आता फक्त राजकारण. तुम्ही लय हुशार आहे म्हणा जावई बापू, तुमची काळजीच नाही हो. पण आमच्या सुमीला जमल ना कारखाना. काही काळजी करू नका, हुशार आहे तुमची सुमी, सगळं जमणार आहे तिला. हे का हे काय तुमची आमची चालली तुम्हा दोघांचं बी? बरं बरं बाई, आपली सुमी ठीक आहे. आपली सुमी फार हुशार आहे, सगळं जमणार आहे आपल्या सुमीला. काय हुशार बिशार नाही, अजून शिकते मी. आणि जिथे कुठे सुमी कमी पडेल तिथे मी तिला मदत करणार. मग काय बी काळजी नाही बघा. दोघं बी नीट एकमेकाच्या साथीनं काम करा आणि यश मिळवा. हा, माझा आशीर्वाद आहे बघा तुम्हाला. ते आता तुमचा आशीर्वाद आहे म्हटल्यावर काही काळजीच नाही. चला निघतो मी, खानावळीची तयारी बी करायला पाहिजे. चला. हा, तुम्ही कुठे येता चेअरमन मॅडम? तात्यांना मी सोडून येतो. तर तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि हा शिरा तात्यांनी खास तुमच्यासाठी आणलाय. शिरा संपवा आधी. बसा 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 बसा. आलोच मी. सासूबाई, वा, छान, चांगला रुबाब आहे चेअरमन बाईंचा. आता मी चेअरमन झाले म्हणून तात्याने शिरा आणलाय माझ्यासाठी. हो का? पण तू चेअरमन व्हावंस ही माझीच इच्छा होती. आणि सासूबाई, तुमच्या इच्छेचा मान म्हणून तर मी चेअरमन झाले. पण त्याचबरोबर तुझ्यावर संसाराची ही जबाबदारी आहे, हे विसरू नकोस. नाही तर बसशील नुसतं मिरवत.
नाही सासूबाई. नाही तशी नोकर माणसं आहेत घरात, पण आता सून आली आहे, मग तिने स्वयंपाक करावा, तिने जेवायला वाढावं, अशी अपेक्षा असणार ना आमची. त्यातून तू सुगरण मग तर जास्तच इच्छा होते माझी. होय का? मग सासूबाई तुम्ही काय काळजी करू नका, कारखाना आणि घर संसार मस्तपैकी सांभाळणार मी. घ्या तोंड गोड करून घ्या. जास्त गोड चालत नाही मला, विसरलीस? चालू